नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महावितरण व महापारेषण IBPS पॅटर्न नुसार मराठी व्याकरणचे आपल्याला एक्झाम मध्ये 10 मार्काचे 20 प्रश्न हे विचारले जाणार आहेत. त्यासाठी मराठी व्याकरणचा बेसिकली अभ्यास आपल्याला करणे खूप गरजेचे आहे. त्या 10 मार्कासाठी अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपण थोडासा वेळ देऊया. जास्तीत जास्त वेळ न देता थोडासा वेळ हा मराठी व्याकरणकडे दिलाच पाहिजे. तर आज आपण जे संभाव्य म्हणजे शब्दांच्या जाती ह्याच्यावर 100% प्रश्न विचारले जातील. त्यासाठी शब्दांच्या जातीवर थोडक्यात अभ्यास करूया. तर चला बघूया त्या 8 जाती कोणकोणत्या आहेत. तर बघा तुम्हाला मी 8 जाती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. कोणकोणत्या तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय या 8 शब्दांच्या जाती आहेत. तर चला नाम म्हणजेच काय ते बघूया. बघा नाम म्हणजेच काय, वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात. आपल्या भाषेमध्ये नाम म्हणजेच नाव. बघा आपण कोणत्या तरी एखाद्या वस्तूला व्यक्तीला काहीतरी नाव असतं. कोणतीही वस्तू बघा तुम्ही, तुमच्या हातामध्ये आता मोबाईल आहे, ते मोबाईल एक नावच झालं. चार्जर, गाडी, घोडा, बंगला, माडी, फूल, विहीर, नदी, तलाव, सागर हे सगळे नावच आहेत. या कोणत्या तरी वस्तूला आपण जे नाव दिलं असतं त्यालाच नाम असे म्हणतात. नामाचेच अजून खूप उपप्रकार पडतात, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. आज आपण फक्त मुख्य प्रकार बघणार आहोत. तर त्यालाच नाम असे म्हणतात. या वाक्यामध्ये बघा तुम्ही, राम काल गावाला गेला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. राम, राम हे काय आहे? एक नाम आहे, नाव आहे, एक नाम आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए. चला पुढील नेक्स्ट टॉपिक बघूया. बघा सर्वनाम म्हणजे काय. आता आपण सर्वनाम काय ते बघणार आहोत. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या, बघा जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. बघा जे शब्द ज्या ठिकाणी नाव न घेता हे शब्द वापरतात त्यांना सर्वनाम म्हणतात. बघा उदाहरणार्थ तू, मी, हा, जो, कोण. बघा आता तुम्हाला एक प्रश्न घेतो बघा, तू काल शाळेला का नाही आला? तू या ठिकाणी एखादं आपण नाव घेतलं असतं, रमेश तू काल शाळेला का नाही आला? तर रमेश नाव न घेता आपण तू घेतला, तू काल शाळेला का नाही आला. म्हणजेच नामाच्या, मग कोणतंही नाव असू दे. आपण बघू, एखादं सांगू, गोदावरी किती छान वाहते. नदी आहे, गोदावरी नदी किती छान वाहते. किंवा आपण ती नदी किती छान वाहते. बघा या ठिकाणी नाव नाव न घेता नावाच्या ऐवजी आपण एखादा शब्द घेतो त्यालाच सर्वनाम असे म्हणतात. बघा तू हे काय झालं, सर्वनाम झालं. आपण एखाद्या नावाऐवजी वापरलं म्हणून ते सर्वनाम झालं. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे शी. चला पुढील जातीकडे जाऊया. बघा विशेषण, विशेषण म्हणजे काय, जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात. नाम तर तुम्हाला माहितच झालं, नाव म्हणजेच काय, नाव. जे एखादं नाव ठेवतो त्याला नाव. त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतात, त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यालाच विशेषण असे म्हणतात. बघा उदाहरणामध्ये कडू, गोड, दहा असं म्हणलंय. तर बघा समजा रमेश खूप खूप हुशार आहे. रमेश खूप हुशार आहे. रमेश काय आहे, हुशार. ते रमेश बद्दल, त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगितली, हुशार. रमेश गुणी मुलगा आहे. रमेश गुणी, त्याच्याबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितली. साखर गोड आहे. बघा गोड, म्हणजे साखरेबद्दल विशेष काहीतरी सांगितलंय, गोड आहे. म्हणजे ते साखर हे नाम झालं आणि त्या नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितले त्यालाच विशेषण असे म्हणतात. उदाहरणामध्ये तुम्ही बघू शकता, वाक्यातील विशेषण ओळखा. चौकोन कधी वर्तुळाकार असू शकेल का? बघा हा चौकोन आहे, तो कधी वर्तुळाकार असू शकेल का? म्हणजेच
त्या चौकोनाबद्दल वर्तुळ या नावाने काहीतरी विशेषण सांगितलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. चला नेक्स्ट टॉपिक. बघा, क्रियापद म्हणजे काय? जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. बघा, जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापदे असे म्हणतात. बघा, उदाहरण डायरेक्ट बघूया आपण. तिने भिकाऱ्यास पैसे दिले. वाक्यातील क्रियापद ओळखा. बघा, या ठिकाणी दिले शब्द नसता तर, दिले हा शब्दच नसता तर, दिले तिने भिकाऱ्यास पैसे, काय दिले, दिले हे शब्दामुळे आपला वाक्य पूर्ण होते. म्हणजे सांगितले काय, जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापदे असे म्हणतात. बघा, एखादे रमेश खाली बसला. बघा, रमेश खाली बसतो. रमेश उद्या मुंबईला जाईल. रमेश घरी आला आहे या शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, त्यालाच क्रियापद असे म्हणतात. या ठिकाणी बघा, तिने भिकाऱ्यास पैसे दिले. तिने हे काय झालं, हे सर्वनाम झालं. बघा, एखाद्या नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. मग या वाक्यातील क्रियापद शोधायचं. दिले या शब्दाने काय होते, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून दिले हे या वाक्यातील काय आहे, क्रियापद आहे. चला नेक्स्ट टॉपिक. बघा, क्रियाविशेषण. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापद म्हणजे काय, आपण मागील टॉपिक मध्ये बघितलं की ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद म्हणतात. या ठिकाणी काय, क्रियापदाबद्दल अधिक, जे क्रियापद असतात त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. डायरेक्ट आपण क्वेश्चन कडे जाऊया. भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यातील उत्कंठा क्षणोक्षणी वाढत असते. बघा, उत्कंठा क्षणोक्षणी वाढत असते. वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. बघा, या ठिकाणी सांगितलंय क्षणोक्षणी हे काय आहे, तर हे क्रियाविशेषण अव्यय आहे. बघा, क्षणोक्षणी, आता क्षणोक्षणी शब्द नसतात तरी वाक्य पूर्ण झालं असतं. बघा, भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यातील उत्कंठा वाढत असते. पण क्षणोक्षणी काहीतरी विशेष अधिक माहिती सांगितली, म्हणजे जे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांनाच क्रियाविशेषण असे म्हणतात. चला पुढे जाऊ. बघा, या ठिकाणी बघा, शब्दयोगी अवयव. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना, बघा, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. नाम तर आपल्या लक्षात आलंच असेल. नाव एखाद्या कोणत्या गोष्टीला, एखाद्या कोणत्या व्यक्तीला, जिवंत किंवा मृत्यू व्यक्तीला जे नाव असतं किंवा काल्पनिक, त्याला नाम म्हणतात. सर्वनाम म्हणजे काय, जे नाम, ज्या ठिकाणी नाम नाही आणि त्या नामांच्या ऐवजी आपण घेतो त्यांना सर्वनाम म्हणतात. हे तुम्हाला माहित झालं. मग त्यांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दर्शवतात त्यांना शब्दयोगी अवयव असं म्हणतात. बघा, या ठिकाणी उदाहरणार्थ बघू शकता, झाडा, हे झाडा खाली, म्हणजे त्याला चिटकून नाव आले, झाडा खाली, म्हणून हे काय झालं, शब्दयोगी अवयव. तिच्या करिता, बघा, तिच्या फक्त एवढंच हे काय आहे, सर्वनाम आहे. करिता हा शब्द जोडून आला, मग तिच्या करिता हे काय झालं, शब्दयोगी अव्यय झालं. त्यासाठी, त्या काय आहे, त्या सर्वनाम आहे. साठी, त्यासाठी हा शब्द पूर्ण झाला म्हणून हा काय झाला, शब्दयोगी अव्यय झाला. क्वेश्चन बघा, नवीन रस्ता माझ्या घरासमोरून गेला. वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. बघा, घरा समोर, घर काय झालं, एक नाम झालं. समोरून एक शब्द चिटकला त्याला. घरासमोरून हा शब्द चिटकून दोन शब्द एकत्र आले म्हणून याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. मित्रांनो, ह्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट मारून ठेवा. ह्या नोट्स तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला रोज भेटत राहा.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा उभयान्वयी अव्यय. बघा काय, जे शब्द दोन किंवा अधिक वाक्य जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन वाक्य, जिथे दोन वाक्य जोडण्याचं काम असतं तिथे. बघा रमेश काल आला आणि आज सुरेश गेला, आणि या शब्दाने दोन शब्द जोडले गेले. बघा रमेश रमेश मुंबईला जातो व सुरेश कोल्हापूरला. रमेश आला परंतु सुरेश गेला. म्हणजे या ठिकाणी दोन वाक्य जोडण्याचे जे काम करतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर क्वेश्चन कडे बघूया आपण. सतीशने अभ्यास केला म्हणून तो पास झाला. वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. बघा दोन वाक्य, सतीशने अभ्यास केला, तो पास झाला. म्हणून या शब्दाने दोन वाक्य जोडले गेली. म्हणून हा शब्द उभयान्वयी अवयव आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे शी. बघा खूप सोपं आहे. मराठी व्याकरण म्हणजे जेवढं समजून घेतलं तेवढं खूप सोपं आहे, एकदम सोपं. चला शेवटचा टॉपिक बघूया. बघा केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय. बघा जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. बघा जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. बघा पुढील वाक्यात अव्ययाचा प्रकार ओळखा. बघा अरे रे अचानक बाद झाला. याची ट्रिक सांगतो तुम्हाला. ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलं ना आणि असा प्रश्न विचारला तुम्हाला अव्ययाचा प्रकार ओळखा, उद्गारवाचक चिन्ह आलं की केवळ प्रयोगी अव्यय बिंदास क्लिक करायचं. बिंदास या ठिकाणी या प्रकारचं उद्गारवाचक चिन्ह आलं ना, बिंदास केवळ प्रयोगी अव्यय क्लिक करायचं. हेच तुमचं उत्तर. म्हणजे बघा शाब्बास, अबब, अरे रे असे जे शब्द असतात ते केवळ प्रयोगी अव्यय वाक्य असतात. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेटत राहा.